राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कथित ऑडिओ क्लिपचा स्फोट। तटकरे पटेल यांच्या कथित संभाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि नेतृत्वातील मतभेद चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत चर्चा केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे। या कथित ऑडिओ क्लिपची संख्या 1-2 नव्हे तर तब्बल 19 असल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं नाहीये, तर नेतृत्वाच्या पातळीवरील विश्वास, निष्ठा आणि सत्ताकारणातील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित केला। त्यांच्या मते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरत चर्चा केली होती। हे संभाषण केवळ राजकीय मतभेदापुरतं मर्यादित नसून वैयक्तिक टीकेच्या पातळीवर गेलं होतं, असा दावा त्यांनी केला। या ऑडिओ क्लिपमुळेच पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले। काही नेत्यांना बाजूला ठेवण्यामागेही या संभाषणाचा प्रभाव असल्याची चर्चा त्यांनी माध्यमांसमोर मांडली। 19 ऑडिओ क्लिपच्या चर्चेनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे कथित 19 ऑडिओ क्लिपचा। माहितीनुसार या क्लिपमध्ये विविध टप्प्यांवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेलं संभाषण असल्याचा दावा केला जातोय। या क्लिप्समधील चर्चा, भाषाशैली आणि त्यातील आरोप यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। या क्लिप्सपैकी काही क्लिप्स दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यामार्फत अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यावेळी वाद टाळण्यासाठी आणि पक्षात अधिक फूट पडू नये म्हणून अजित पवार यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जातं। राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या कुटुंबियांपर्यंतही या कथित क्लिप्स पोहोचल्या होत्या। विशेषतः सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही त्या ऐकल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे। त्यामुळे या प्रकरणाला केवळ राजकीयच नव्हे तर कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपही प्राप्त झालंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये इतक्या गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागलाय। या क्लिपचा संबंध पक्षाच्या आर्थिक व्यवहारांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे। पक्ष निधीतून काही खासगी खर्च भागवण्यात आल्याची बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे। घरभाडं, ब्युटी पार्लरचं बिल यांसारख्या खासगी खर्चांसाठी पक्षाच्या खात्यातील पैशांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि त्यानंतर या ऑडिओ क्लिपचा विषय पुढे आल्याचं बोललं जात आहे। या आर्थिक मुद्द्यांमुळेच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या सर्व आरोपांदरम्यान सुनील तटकरे यांनी काही प्रमाणात प्रतिक्रिया दिली। त्यांनी स्पष्ट केलं की अजित पवार यांच्या आवाजातील किंवा नावाशी संबंधित अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत। त्यापैकी अनेक क्लिप्स या खोट्या, एडिट केलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोपही त्यांनी केला। काही स्वार्थी राजकीय शक्ती बदनामी करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा क्लिपचा वापर करत असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय। मात्र त्यांनी थेट रोहित पवारांच्या आरोपांवर सविस्तर भाष्य केलं नाही। प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनही अद्याप अधिकृत आणि स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही। त्यामुळे या कथित क्लिपचं सत्य काय, हा प्रश्न अधिकच गडद होत चाललाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वी विविध कथित ऑडिओ क्लिप्स, बैठकीतील संभाषण आणि अंतर्गत नाराजीमुळे वाद निर्माण झाले होते। पक्षफुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील संघर्ष अनेकदा उघडपणे समोर आलाय। आता या नव्या ऑडिओ क्लिप्समुळे अजित पवार गटातही अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पक्षातील निर्णय प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, नेतृत्वावरील नाराजी आणि गटबाजी यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे। या कथित ऑडिओ क्लिप्स प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का, त्या खऱ्या आहेत का, त्यामध्ये फेरफार करण्यात आला आहे का, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही। मात्र या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारचे आरोप आणि अंतर्गत संघर्ष उघडकीस आल्यास त्याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो। पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये विश्वासाचं वातावरण कमी झाल्यास संघटनात्मक पातळीवरही त्याचे पडसाद उमटू शकतात। विशेष म्हणजे या कथित क्लिप्स
सार्वजनिक झाल्यास राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडू शकते। त्यामुळं या क्लिप्स खरंच समोर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या प्रकरणानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। काही जण रोहित पवार यांच्या दाव्यांना गंभीर मानत आहेत, तर काही जण हे राजकीय दबावाचं तंत्र असल्याचं म्हणत आहेत। विविध व्हॉट्सअप ग्रुप्स, फेसबुक पोस्ट आणि यूट्यूब चर्चांमधून या कथित क्लिपचा विषय राज्यभर चर्चेत आलाय। तथापि अधिकृत पुरावे किंवा क्लिप्स सार्वजनिक न झाल्यानं या चर्चांना अद्याप अफवांचं स्वरूप असल्याचंही काहींचं मत आहे। या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत आणि सविस्तर भूमिका मांडण्यात आलेली नाही। त्यामुळे पक्षांतर्गत चर्चा आणि तर्कवितर्कांना अधिक खतपाणी मिळतंय। राजकीय निरीक्षकांच्या मते या प्रकरणावर पक्ष नेतृत्वानं स्पष्ट भूमिका घेतली नाही तर अंतर्गत नाराजी अधिक वाढू शकते। दुसरीकडे या कथित क्लिप्स मागील सत्य बाहेर आलं तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कथित ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत का, त्यात नेमकं काय संभाषण झालं, त्यांचा वापर कोण करतंय आणि त्यामागे राजकीय हेतू काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप अस्पष्ट आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे चर्चेत आलाय। आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद केवळ पक्षापुरते मर्यादित राहतील की राज्याच्या राजकारणात मोठा परिणाम घडवतील, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।